तुळे येथील नव्याने होणाऱ्या हॉस्पिटल प्रकल्पाशी संबंधित 2 महत्त्वाच्या मागण्यांसाठी येत्या रविवारी सकाळी 10:30 वाजता तुळे हॉस्पिटल कृती समितीतर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये जीएमसीसोबत थेट लिंक निर्माण करणे आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारात स्थानिक पेडणेकरांनाच प्राधान्य देणे या 2 मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली जाणार आहे. कृती समितीने तुळे आणि परिसरातील सर्व नागरिकांना या सभेला उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन केले आहे. या सभेच्या माध्यमातून स्थानिक हिताच्या मुद्द्यांवर एकत्र येत प्रभावी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे. 20 तारीख म्हणजे आयतारा दीस येता त्या आयतारा दीस हांगासर लोक मोठे संख्येन येवपाचे आसात आणि हे जे हॉस्पिटल आसा ते जाता तितले बेगीन सुरू करपाचो डिमांड घेवन आणि स्थानिक लोकांक रोजगाराचो प्रश्न घेवन ते हांगासर येवपाक आसतले. आता हे सगळे म्हाका कितें दिसत जालें की एक सोशल मिडियाचेर आमच्या भलायकी मंत्री म्हणजे आमचो हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे सर यांच्यांनी एक पोस्ट घातलो. सो म्हाका तो पोस्ट कितें दिसलो की हे जे आमी आंदोलन करतात तो बेश्टो कावर अप करपाक तो जाता तितलो डायल्यूट करपाक हो पोस्ट आसा असो दिसलो. कारण की तेजो जो पोस्ट जो सोशल मिडियाचेर आसा तेजेर खंयच तेणी मेन्शन करूंक ना की जीएमसी लिंक हॉस्पिटल जातलें काय जावचें ना. तेणी फक्त इतलेंच म्हटलां की CSC जे कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा ते जाता तितले बेगीन तो चालू करपाचे प्रयत्न आसा. सो म्हाजो प्रश्न कितें आसा जाणा की बारीक जर पळोवंक गेले जाल्यार 2 वर्सां पयलीं केदार नायक जो वायस चेअरमॅन आसा म्हाका दिसता GSIDCचो तो हांगासरूच येयल्लो. आमचो MLA सरूय आसलेलो आनी तेणीन तांकां एश्युरन्स दिल्लेलें की बाय नोव्हेंबर ते GSIDC हेल्थ डिपार्टमेंटाक सुपूर्द करतले. पूण जालें कशें की ते आजून मेरेन सुपूर्द करूंकूच ना म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटाच्या पोझिशनान दिवंकूच ना. सो हेल्थ डिपार्टमेंट खंयच्या आदाराचेर सांगता की आपूण जाता तितले बेगीन स्टार्ट करतलो हो एक प्रश्न आसा. दुसरो म्हणजे आमचे चीफ मिनिस्टराक जेन्ना प्रश्न केल्लो 11 म्हयने पयलीं जाल्यार तेणीन सांगलेलें की कारण की तेवूय चेअरमॅन आसा तेणीन सांगलेलें आमी हँड ओवर करतले 11 म्हयने पयलीं आनी हँड ओवर करतले आनी डिसेंबर 1st वीक ऑफ 2024 ते चालू करतले म्हणून. सो म्हाजो प्रश्न असो की हँड ओवर केन्ना जातलें. तुमी सांगतात की चालू करतले हँड ओवरूच जावंक ना GSIDCचे जाल्यार ते चालू केन्ना जातले. सो म्हाका दिसता असले स्टेटमेंट हे कावर अप करपाक आसा आमचो आंदोलन नाल्यार ते डायल्यूट करपाक आसा. सो आमी फक्त 3 पॉयंट्स मागतात तेवूय येता ते असेंब्लीन. नमस्कार. मांद्रेचे माजी आमदार, माजी मुख्यमंत्री, माजी आरोग्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दूरदृष्टी ठेवत पेडणेवासियांच्या आरोग्याची काळजी राखण्यासाठी पेडणेवासियाबरोबरच इतर राज्यातील जे रुग्ण येतील त्यांना चांगली सेवा या हॉस्पिटलमध्ये मिळावी म्हणून 80 कोटीपेक्षा जास्त खर्च करून तुळे सामुदायिक आरोग्य केंद्राच्या मागे सरकारच्या जागेमध्ये एक सुसज्ज नवीन इमारत उभारण्याचं काम केलं. त्यानंतर निवडून आलेल्या आमदारांनी त्याचा पाठपुरावा केला नसल्याने किंवा त्यांना यशही मिळालं नाही म्हणून हे हॉस्पिटल सुरू झालं नाही. त्यानंतर या मतदारसंघातून मांद्रेचे आमदार म्हणून जीत आरोलकर निवडून आले आणि 20 ते 25% काम हॉस्पिटलचं शिल्लक होतं ते काम आज पूर्ण करण्यात आलेलं आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आता हे हॉस्पिटल सुरू कधी होणार असा नागरिकांचा सवाल निर्माण झालेला आहे. आणि आमच्या तुळे हॉस्पिटल कृती समितीने उद्या रविवार दिनांक 20 रोजी सकाळी 10:30 वाजता याच परिसरात एक सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेमध्ये फक्त 2 मागण्या आहेत. 100 खाटांचं हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावं. शिवाय या हॉस्पिटलमध्ये जे रोजगार निर्माण होणार आहेत, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची भरती होणार आहेत, त्यातील अधिकाधिक पेडणे तालुक्यातील भूमिपुत्रांना न्याय मिळावा, रोजगार मिळावा या 2 मागणीसाठी समितीने सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि ही सभा केवळ सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि पुढच्या आठवड्यात आपली गोवा विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये हे हॉस्पिटल बांबोळी लिंकसाठी कधी सुरू होणार आणि
यात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी कशा प्रकारच्या मिळणार हे लेखी आश्वासन विधानसभेमध्ये मिळावं याच हेतूने या सभेचं आयोजन केलेलं आहे. ही सभा एका राजकीय पक्षाची नाही किंवा एखाद्या आमदाराच्या विरोधात किंवा मंत्री, मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधातही ही सभा नाही. ही सभा आहे पेडणेवासियांच्या हिताच्या दृष्टीने एक चांगला निर्णय आणि निर्धार करण्याची सभा आहे. हे हॉस्पिटल सुरू झालं तर पेडणेवासियांना म्हापसा किंवा बांबोळीसाठी उपचारासाठी जावं लागतं आणि त्या ठिकाणी कशा प्रकारची धावपळ करावी लागते. ती सेवा जर आमच्या पेडणे तालुक्यात उपलब्ध जवळच्या जवळ झाली तर त्या लोकांची धावपळ थांबणार आहे. या नजरेतून तुये हॉस्पिटल कृती समितीने या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेला मोठ्या संख्येने पेडणे तालुक्यातील सरपंच असतील, उपसरपंच, पंच, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाचे जे स्थानिक नेते असतील त्या सर्व नेत्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेला येणे गरजेचे आहे. ही सभा कुणाच्या विरोधात नाही, राजकारण विरहित ही सभा असून या मागणीसाठी ही सभा आहे. ज्या हॉस्पिटलचं बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावं, ज्या पद्धतीने बांबोळी हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा उपलब्ध असतात, रुग्णांना तशा सोयी तिथं उपलब्ध असतात, त्याच सोयी इथं व्हाव्यात आणि या हॉस्पिटलमध्ये ज्या रोजगारांना संधी मिळणार आहे ते पेडणे तालुक्यातीलच नागरिक, युवा युवतींना प्राधान्य द्यावं अशा 2 मागणीसाठी ही सभा आयोजित केलेली आहे. त्यामुळे सर्वांनी पुन्हा या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सभेला आपला पाठिंबा द्यावा. आत्ताच आमचे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन केलेले आहे. ही सभा कुणाच्या विरोधात नाही, ही सभा आहे पेडणेवासियांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठणारा आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे हॉस्पिटल कधी सुरू होईल हे ठोस लेखी आश्वासन देण्यासाठी सभा आहे. आमदार जीत आरुलकर यांनीही हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलसाठी लिंक व्हावं यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे चर्चा केलेली आहे, मुख्यमंत्र्याकडे चर्चा केलेली आहे. त्यांचंही काम त्यांच्या पद्धतीने सरकार दरबारी प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने आमचे पेडणे तालुक्यातील नागरिकही या सभेला उपस्थित राहावे आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्यात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.